नंदुरबार जिल्ह्यातील नवापुरात आदिवासी विकास विभागाचा कारभार चव्हाट्यावर आलाय। आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या नावाखाली थेट पोल्ट्री फार्मच्या शेडमध्ये ठेवलं जात असल्याचं उघड झालंय। गेले कित्येक वर्षांपासून मुलं या खुराड्यामध्येच राहत असल्याचं पाहायला मिळतं। विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींच्या मालकीच्या पडक्या इमारतीला वसतिगृहाचं भाडं म्हणून दरमहा 2 लाखांचं भाडंही दिलं जात असल्याचा आरोप केला जातोय। नंदुरबारच्या नवापूरमधील हे आहे आदिवासी विभागाचं वसतिगृह। आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सरकार कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करतं, पण नवापूरच्या आदिवासी वसतिगृहाची स्थिती सरकारच्या दाव्यांना अक्षरशः चपराक लगावणारी आहे। नवापूरमध्ये तब्बल 500 विद्यार्थी क्षमतेचं आदिवासी वसतिगृह बंद पडलेल्या कुक्कुटपालन शेडमध्ये म्हणजेच कोंबड्यांच्या खुराड्यात चालवलं जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। विद्यार्थ्यांना स्वच्छ निवास, सुरक्षित वातावरण आणि मूलभूत सुविधा देण्याऐवजी त्यांना अस्वच्छ, धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतीत राहण्यास भाग पाडलं जात आहे। वसतिगृहातील खोल्यांमध्ये अस्वच्छतेचं साम्राज्य असून दुमजली पलंग, गाद्या आणि स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे। खिडक्या, दरवाजे आणि पत्र्यांच्या झडपा मोडकळीस आल्यानं पावसाचं पाणी व कडाक्याची थंडी थेट खोल्यांमध्ये शिरते। विद्युत यंत्रणा जुनी झाली असून उखडलेल्या फरशा, उघडा सेफ्टी टँक आणि इतर भौतिक त्रुटींमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झालाय। धक्कादायक बाब म्हणजे या मोडकळीस आलेल्या इमारतीसाठी आदिवासी विकास विभागाकडून दरमहा जवळपास 2 लाख रुपये भाडं दिलं जात असल्याचा आरोप केला जातोय। वसतिगृह आता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी बऱ्याच वर्षापूर्वी त्या ठिकाणी पोल्ट्री फार्म होता आणि त्या पोल्ट्री फार्म मध्ये बर्ड फ्लू आल्यानंतर त्यांनी संबंधितांनी जे आमचे लोकप्रतिनिधी आहेत, आमचे आमदार श्री दादा नाईक यांचा तो पोल्ट्री फार्म होता आणि त्याच्यात बर्ड फ्लू मध्ये तिथं त्या पोल्ट्री बंद झाला आणि त्या ठिकाणी कोंबड्या मेल्या आणि आता त्या खुराड्यामध्ये मुलांना कोंबता येते। तर अशी ही दयनीय अवस्था ही गेल्या 10 ते 12 वर्षापासून चाललेली आहे। ही इमारत एका राजकीय नेत्यांच्या मालकीची आहे। इमारतीच्या दुरुस्तीसाठी विभागानं वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा दावा आदिवासी विकास विभागाकडून केला जातोय। इमारत रिकामी करण्याची मागणी होत असल्यानं पर्यायी जागा नसल्यानं हतबल असल्याचं आदिवासी प्रकल्प कार्यालय सांगतं, पण आदिवासी विकास विभागाच्या वतीनं विद्यार्थ्यांना जे पलंग, गाद्या आणि अन्य सुविधा पुरवल्या जातात त्यांचीही अवस्था या कोंबड्यांच्या खुराड्यासारखीच दयनीय आहे। या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते भरत गावितांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत न्यायालयात दाद मागत चौकशीचा इशारा दिलाय। शेतीच्या जागेवर वसतिगृहात भौतिक सुविधा नसताना अशा प्रकारचा करार झाला कसा याचीही चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे। आणि आज जर माझ्या मुलांना त्रास होत आहे तर मी एरिसर त्यांच्या विरोधात कोर्टामध्ये गेलेलो आहे आणि येत्या काही दिवसामध्ये माननीय न्यायालयामार्फत उच्च न्यायालयामार्फत त्यांची सगळी चौकशी होणार आहे आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर 100% कार्यवाही होणार आहे। कारण हा दोघांचा महसूल विभागाचा पण याच्यामध्ये सहभाग येतो, आदिवासी विभागाचा पण सहभाग येतो आणि आमचे लोकप्रतिनिधी, आमचे तर आमदार आहेत, ते आमचे आमदार असून जर आमच्या तालुक्यामध्ये ते जर नॉन ऍग्रिकल्चर जागेवर नॉन ऍग्रिकल्चर भाडं घेत आहेत। दरम्यान आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी वसतिगृहातील असुविधांना दुजोरा देत दुरुस्तीसाठी अनेक वेळा पत्रव्यवहार केल्याचं सांगितलं। पर्यायी जागेचा शोध सुरू असून कायमस्वरूपी नवीन वसतिगृह उभारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं। संबंधित घरमालकाला आम्ही वारंवार सूचना दिलेल्या आहेत, लेखी पत्र दिलेले आहेत। वसतिगृहाची दुरुस्ती करण्याविषयी त्यांना वारंवार गृहपाल स्तरावरून आणि प्रकल्प स्तरावरून पत्रव्यवहार केलेला आहे। तसेच आम्ही पर्यायी जागा देखील शोधत आहोत। सदर वसतिगृह 500 विद्यार्थी क्षमतेचं असल्यामुळे एवढी मोठी जागा नवापूरमध्ये सद्यस्थितीमध्ये प्रयत्न करून देखील मिळत नसल्यामुळे आम्ही स्वतःच्या जागेसाठी देखील शासनाकडे पाठपुरावा करत आहोत। विशेष म्हणजे या इमारतीच्या कराराचं 2 वर्षांपासून नूतनीकरणच झालेलं नाहीये, त्यामुळे 2 वर्षांपासून भाडंच दिलं नसल्याने इमारत मालक काय सुविधा देणार हा प्रश्नच आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या या परिस्थितीला आदिवासी विकास विभागही तितकाच जबाबदार असल्याचं सांगितलं जात आहे। या वसतिगृह इमारतीचे मालक असलेल्या आमदार शिरीष नाईक आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्र्यांना जेव्हा याबाबत विचारणा केली तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं
तुम्हीच ऐका. आम्ही फक्त बिल्डिंग देण्याएवढं जबाबदार असतो. इतर अदरवाईज तुमच्या गाद्या असतील, पलंग असतील, इतर काही तिथं साफसफाई असेल, हे आदिवासी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी करून घ्यायचं असतं. आणि 2024 नंतर करार संपल्यानंतर हा पुढे विद्यार्थी तिथे ठेवावे नाही ठेवावे हे आदिवासी विभागाचं काम आहे. आणि कोणी विरोधक आमचं सांगत असतील तर आम्ही त्यांना आवाहन करतो की नवापूर शहरामध्ये त्यांनी एखादी इमारत विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निवास व्यवस्थेसाठी इमारत उपलब्ध करून द्यावी. उन्हाळी सुट्टीनंतर आता यंदाचं शैक्षणिक वर्ष सुरू झालंय. आतापर्यंत सुमारे 100 विद्यार्थ्यांनी या वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. मात्र कुक्कुटपालनाच्या शेडमधील या वसतिगृहाची अवस्था पाहता विद्यार्थ्यांचं संपूर्ण शैक्षणिक वर्षही अशाच असुरक्षित आणि अमानवी परिस्थितीत जाणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे आता तरी आदिवासी विकास विभागाला जाग येते का हे बघावं लागेल. प्रशांत परदेशी, झी 24 तास, नंदुरबार.